Here, we have studied the nature of metal, that is factors influencing the corrosion. First, nature of the metal. We have also seen the nature of corroding medium in which the I think temperature is completed. I will repeat from the nature of the corroding medium. See, corroजन वरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग आहेत ते आपण स्टडी करत आहोत. त्यामध्ये नेचर ऑफ द मेटल हा पार्ट किंवा हा पहिला टाइप आपण कंप्लीट केलेला आहे. सेकंड टाइप आहे आपला नेचर ऑफ द कोरोडिंग मीडियम. आता जे मीडियम आहे, ठीक आहे, त्या मीडियमचं कोणते फॅक्टर आहेत की जे कोरोजनवरती इन्फ्लुएन्स करतात, म्हणजे त्याचा रेट इन्क्रीज करतील किंवा रेट डिक्रीज करतात, दोन्ही थिंग्स यामध्ये इन्क्लूड होतात. तर यामध्ये पहिला येतो टेम्परेचर. as temperature increases, we know that the rate of the reaction is increases. So also corrosion rate is increases. Second आहे तुमचा humidity of air. Okay, it is a deciding factor in atmospheric corrosion. Corrosion increases in more humid atmosphere. जास्त मॉइश्चर जर प्रेझेंट असेल तर एन्व्हायरमेंटचा मेटल सरफेस वरती जो अटॅक आहे तो मोर असेल आणि त्यामुळं कोरोजनचा रेट सुद्धा कसा होईल, मोर असेल. देअरफॉर ह्युमिडिटी मुळे जो कोरोजन आहे तो कोरोजनचा रेट सुद्धा इन्क्रीज होतो. सी असेल प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन ऍटमॉस्फिअर. ओके, ऍटमॉस्फिअर जो आहे त्यामध्ये जर इम्प्युअर गॅसेस प्रेझेंट असतील, मीन्स जर पोल्युटेड एअर असेल तर त्याचा काय इफेक्ट होतो. Atmosphere in the vicinity of industrial areas contains corrosive gases like जे इंडस्ट्रीज एरिया असतील त्यामध्ये जे एअर प्रेझेंट असते किंवा जे एन्व्हायरमेंट आहे नियर टू इंडस्ट्रीज एरिया, यामध्ये जे पॉइझनस गॅसेस रिलीज झालेला असतात ड्यू टू द इंडस्ट्री, यामध्ये CO2 गॅस येतो, H2S गॅस येतो, सल्फर डायऑक्साईड येतो, फ्युम्स ऑफ HCl असतील किंवा फ्युम्स ऑफ H2SO4. आता या फ्युम्स ऑफ HCl अँड H2SO4 म्हणजे HCl आणि H2SO4 हे कॉन्सन्ट्रेटेड असतं. तुम्ही जर लॅबमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा H2SO4 चे बॉटल पाहिली असेल, त्याचं कॅप जर तुम्ही रिमूव्ह केलं तर त्यामधून फ्युम्स नॅचरली बाहेर पडत असतात. फ्युम्स म्हणजे वेपर्स बाहेर पडत असतात, ठीक आहे, त्याला आपण फ्युम्स म्हणतो. इंडस्ट्रीज मध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि H2SO4 चा जास्त प्रमाणात यूज केला जातो. देन in the presence of these gases, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. ठीक आहे, जर हे गॅसेस एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असतील तर हे गॅसेस इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होतात इन एन्व्हायरमेंट कंटेंट. सो दीज गॅसेस आर हायली रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग द कोरोजिंग रेट. सो दिस कॉन्सिक्वेंटली इन्क्रीजेस द कोरोजन. ठीक आहे, इम्प्युरिटी जर पॉइझनस गॅसेस प्रेझेंट असतील एन्व्हायरमेंट मध्ये तर ते सुद्धा कोरोजनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. डी आहे तुमचा नेक्स्ट टाइप, प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल्स इन द ऍटमॉस्फिअर. आता ऍटमॉस्फिअर मध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स पण प्रेझेंट असतात अदर दॅन द गॅसेस. ठीक आहे, यामध्ये NaCl येतो, चारकोल येतो किंवा डस्ट असेल. ठीक आहे, डस्ट किंवा चारकोलचे पार्टिकल्स असतात ते सस्पेंडेड असतात इन एन्व्हायरमेंट किंवा इन एअर, अँड ऑल्सो NaCl इज इन्क्लुडेड. सो these particles absorbs moisture from the atmosphere and increases the corrosion. Okay, these are also responsible for increasing the rate of the corrosion. And last one is the pH of the solution. The rate of the corrosion is more in acidic solution. Acid मध्ये corrosion जास्त प्रमाणात होत असतं than the alkaline and neutral solution. So remember this sentence, it may be asked in exam. The rate of the corrosion is more in acidic solution. Question may be asked in like this way. The rate of the corrosion is more in the acidic solution. Your option will be A असेल तुमचा, neutral असेल, B असेल alkaline, C असेल acidic किंवा both acidic neutral असे ऑप्शन्स येऊ शकतात. ठीक आहे, तर ही लेस सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. द रेट ऑफ द corrosion is more in acidic solution. Okay, so these are the nature of the corroding medium. Do you understand it clearly? Do you have any doubts for this point? Are you getting?
Are you getting? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. क्या अड़चन है क्या यामध्ये? इसमें साकिब समझ में आ गया क्या? आप हाँ बहुत मैम, दिन हाँ absent ही थे, आई थिंक 7 या 8 दिन हो गए अपने लेक्चर ज्वाइन नहीं किए। हाँ मैम, थोड़ा सा बिजी। हाँ ठीक है, absent मत रहा करो। ओके ओके। हाँ ठीक है, देखो मैं आपके लिए थोड़ा हिंदी में समझा देती हूँ। मैं पहले चेक करती हूँ कि आप प्रेजेंट हो या नहीं, तभी मैं हिंदी में बोलती हूँ। अगर नहीं होते तो जो अदर स्टूडेंट है वो मराठी समझ जाते। मैं आपके लिए थोड़ा सा रिपीट कर देती हूँ। पहला जो पॉइंट है टेम्परेचर है। जैसा टेम्परेचर रिएक्शन का रेट इंक्रीज करता है तो कोरोजन इज टाइप ऑफ एन रिएक्शन, ऑक्सीडेशन रिएक्शन है। सो जनरली टेम्परेचर सब रिएक्शन का रेट इंक्रीज कर देता है, तो कोरोजन का रेट भी वो इंक्रीज करेगा। ठीक है, अब रोल आता है ह्यूमिडिटी का। ह्यूमिडिटी मीन्स मॉइस्चर प्रेजेंट इन द एटमॉस्फेयर। सो कोरोजन इंक्रीजेस इन ऑलवेज ह्यूमिड एटमॉस्फेयर। थर्ड आएगा प्रेजेंस ऑफ ह्यूमिडिटी। ओके, प्रेजेंस ऑफ इम्प्यूरिटी, सॉरी इम्प्यूरिटी इन द एटमॉस्फेयर। सो इंडस्ट्री वाले जो एरिया होते हैं उसमें से इंडस्ट्रीज में से पॉइजनस गैस रिलीज हो जाते हैं। CO2 है, H2S है, SO2 होगा, फ्यूम्स होगा, मीन्स वेपर्स हो गए, HCl एंड H2SO4 के। सो दीज आर गैसेस which pollutes our air, which pollutes our environment. So these are also responsible for the increasing the rate of the corrosion. नेक्स्ट आएगा प्रेजेंस ऑफ सस्पेंडेड पार्टिकल। अब जो NaCl है, चारकोल के पार्टिकल से, NaCl के पार्टिकल से या फिर डस्ट के पार्टिकल क्या करते हैं, जो एनवायरमेंट का मॉइस्चर है उस मॉइस्चर को एब्सॉर्ब कर लेते हैं। एंड जब वो एटमॉस्फेयर के मॉइस्चर को एब्सॉर्ब करेंगे तो विच इज आल्सो इंक्रीजेस द कोरोजन। जब मॉइस्चर को एब्सॉर्ब कर लेंगे तो वो ह्यूमिड बनेंगे या फिर वो मॉइस्ट हो जाएंगे। आपने देखा होगा NaCl के जो बिगर पार्टिकल्स होते हैं, NaCl की जो बिगर पार्टिकल्स होते हैं वो जनरली मॉइस्चर एब्सॉर्ब कर लेते हैं। एंड सो जब वो मॉइस्चर एब्सॉर्ब करेंगे तो हाइड्रस बन जाते हैं। ठीक है, हाइड्रस बनने की वजह से वो कोरोजन के लिए रिस्पॉन्सिबल। नेक्स्ट होगा आपका लास्ट pH ऑफ द सॉल्यूशन। तो कोरोजन का रेट एसिडिक सॉल्यूशन में ज्यादा होता है देन द अल्कलाइन एंड न्यूट्रल मीडियम। सो दीज आर द नेचर ऑफ द कोरोडिंग मीडियम। ओके, डू यू अंडरस्टैंड? हाँ मैम, इसमें ठीक है, जो 5-6 दिन से मैं कॉलेज नहीं गई हूँ तो लेक्चर मैंने कौन सा भी अपलोड नहीं किया। मंडे को मैं सारे लेक्चर जो इन दिस वीक लिए हमने वो सब मैं अपलोड कर दूंगी। जो एब्सेंट स्टूडेंट है वो प्लीज चेक करो या फिर स्टडी करो। देन राइट डाउन द पॉइंट नेचर ऑफ द कोरोडिंग मीडियम। फर्स्ट पॉइंट लिहिलंय का पहा मुलीनो, नेचर ऑफ मेटल लिहिलंय का हे? Yes, ma'am. हाँ ठीक आहे, सेकंड पॉइंट लिहा, रोमन सेकंड, नेचर ऑफ कोरोडिंग मीडियम। त्यामध्ये ए टेम्परेचर, राइट डाउन, with increasing temperature of environment the reaction as well as diffusion rate increases. Hence corrosion rate increases. Second B, humidity of air. It is deciding factor. It is deciding factor in atmospheric corrosion.
in atmospheric corrosion. Next, corrosion increases in more humid atmosphere. Corrosion increases in more humid atmosphere. More humid atmosphere. See, third point, presence of impurity in atmosphere. In atmosphere. I write down atmosphere in the vicinity. Atmosphere in the vicinity of industrial area of industrial areas contains corrosive gases corrosive gases like CO2, H2S, SO2, fumes of HCl, H2SO4, etc. Next line लिखो. In the presence of these gases, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. Next, this consequently increases the corrosion. Okay, next, D, presence of suspended particles in atmosphere. Right now, these particles absorbs moisture from atmosphere and increases corrosion. For example, NaCl, charcoal, dust. Next, last E, pH of the solution. एसिड का जो pH होता है वो 1 to 6 होता है, 7 होता है न्यूट्रल का, एंड अल्कलाइन का 7 to 14. The rate of corrosion
Okay, write down the rate of corrosion is more in acidic solution than alkaline or neutral solution. Okay, is it over? Over this writing? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पॉइंट असेल आपला टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ कोरोजन. आता कोरोजन झालेलं आहे, त्याचं कोरोजन झालंय का नाही कसं ओळखायचं किंवा किती अमाऊंट मध्ये कोरोजन झालं आहे, तर ते टेस्ट आणि मेजरमेंट सुद्धा आपण करू शकतो. तर यामध्ये व्हेरियस मेथड्स आहेत कोरोजन मेजर करण्याच्या. त्यामध्ये पहिली मेथड आहे वेट लॉस मेथड आहे, सेकंड आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. आता यामध्ये या दोन्ही परत दोन टाइप्स येतात या वेट लॉसचे. आपण डिटेल मध्ये पाहूया हे दोन्ही मेथड. पहा, पहिली असेल वेट लॉस मेथड. जनरली वेट लॉस मेथड वरून आपण हे प्रॅक्टिकलला पण आहे तुम्हाला हे एक्सपेरिमेंट. वेट लॉस मेथड म्हणजे कोरोजन कसं फाइंड आउट करायचं, त्यामध्ये वेट लॉस मेथड आपण यूज करतो. पहा, दिस इज लॅबोरेटरी मेथड इन विच लॉस इन वेट आफ्टर कोरोजन इज मेजर्ड. सुरुवातीला काय केलं जातं, एक न्यू पीस घ्यायचा मेटलचा, त्याचा आपण वेट करतो. नंतर एक जेवढं वेळ आपण किती वेळ ठेवू शकतो, 1-2 ते 3 तास ऍसिडिक मीडियम मध्ये डीप करून ठेवू शकतो, किंवा 2 ते 3 दिवस सुद्धा डीप करून आपल्याला काय करायचं, मेटल ठेवायचं. हमें क्या करना है, पहले तो मेटल का पीस लेना है. आयरन जनरल लेते हम, सो उसे हमें एसिड सोल्यूशन में रख देना है 2 to 3 आवर्स, या फिर होल्ड ऑन करना है 2 to 3 डेज. ठीक है, उसके बाद उसका कोरोजन होगा. कोरोजन होने के बाद फिर हम उसका वेट लेंगे, तो उसका ड्यू टू कोरोजन वेट कम आएगा. सो इस वजह से हम उसे फाइंड आउट कर सकते हैं कि मेटल को कोरोजन हो चुका है या फिर नहीं होगा. So this is laboratory method in which loss in weight after corrosion is measured. In this method, a clean metallic standard piece is taken. Its surface area is calculated and weight is measured. ठीक आहे, त्याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो आपण, लेंथ आणि विड्थ कॅल्क्युलेट करायची आणि फाइंड आउट इट्स सरफेस एरिया. Then it is exposed to corroding media for a known time. Okay, afterwards it is cleaned to remove corrosion products and reweighed. अपन जब हम एसिड मीडियम से हमारे मेटल पीस को रिमूव करेंगे, तो उसे क्लीन करना है. क्लीन करके उसका जो कोरोजन का प्रोडक्ट है उसे हम रिमूव करेंगे एंड रिमूव करने के बाद फिर हम उसका रीवेट करेंगे. सो the rate of the corrosion is calculated by the formula. Rate of corrosion is equal to loss in weight divided by 2 into surface area into time. So in this way we can find out the rate of the corrosion of any desired metal surface. Next असेल तुमचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. यामध्ये जो रिझल्ट येतो, the results are generally expressed in milligram per centimeter square, second or milligram per centimeter square in minute. जो हमने टाइम लिया है वो हम सेकंड में ले सकते हैं या फिर टाइम में, ठीक है, या फिर डे में. अगर हमने 2 से 3 दिनों के लिए रखा है मेटल को, तो हम डे में लेंगे. अगर हमने हावर में मेजर किया तो हावर या फिर मिनट में. सो दिस इज द वेट लॉस मेथड. वेट लॉस मेथड में हम क्या करते हैं, पहले तो हमें एक मेटल का पीस लेना है, उसका सरफेस एरिया वेट हम क्या कैलकुलेट करेंगे, नोट डाउन करेंगे. सेकेंड हम क्या करेंगे, एक एसिडिक मीडियम लेंगे, उसमें हमारा जो मेटल का पीस है उसे डीप करेंगे
फॉर 2 to 3 days या फिर 4 to 5 hours, ठीक है, टाइम हम डिसाइड कर सकते। सो सपोज मैंने 2 days के लिए उसे डिप करके रखा है। थर्ड जो दिन आएगा, थर्ड दिन में हम क्या करेंगे, मेटल के पीस को रिमूव करेंगे एंड क्लीन करेंगे। क्लीन क्यों करेंगे हम, किसके लिए करना है हमें क्लीन, क्योंकि जो मेटल में कोरोजिव ऑक्साइड के लेयर फॉर्म हो चुकी होती है उसे हमें क्लीन करना होता है। एंड देन वी रीवेड। सो जब हम उसका वेट लेंगे तो रीवेड लेना है हमें। जब हम फर्स्ट वाला जो वेट है उसे W1 कहेंगे, सेकेंड वाला जो वेट लिया था हमने उसे W2। सो हमें W2 का वेट जो है कम ही आएगा। सो W1 माइनस W2 जो होगा वो लॉस इन वेट होगा हमारा। लॉस इन वेट डिवाइडेड बाय हम कैलकुलेट करेंगे 2 into सरफेस एरिया into time. So in this way we can easily find out the corrosion rate. Okay, do you understand this method? Do you understand? Are you getting this method? Are you getting? समझ में आ गया आपको? If you have any doubt in this point, so please ask me. Do you understand it? Yes or no? Yes, ma'am. Okay, then write down this method. Then we'll discuss the another method. Write the heading: testing and measurement of corrosion. Testing and measurement of corrosion. First method, weight loss method. Weight loss method. Write down the first sentence. This is a laboratory method. This is a laboratory method in which loss in weight after corrosion is measured. Second sentence, second point लिखो. In this method, a clean metallic standard piece is taken comma its surface area is calculated and weight is measured. Next point. Then it is exposed to corroding media for known time. Afterwards, it is cleaned to remove corrosion products and reweighed. Okay, next, write down. The rate of corrosion is calculated by the formula. Write down the formula. Rate of corrosion is equal to loss in weight divided by 2 into surface area into time.
Next, the results are generally expressed in gram per centimeter square dot second or milligram per centimeter square dot minute or milligram per centimeter square dot day. Okay, is it over? Over or not? Over. Yes, ma'am. Okay, now we'll discuss the second method, that is electrical resistance method. This method is used for the material like in the form of thin wire or a strip. In this method, the electrical resistance of material is measured time to time. इस मेथड में हम क्या करते हैं, इसका नाम ही बताता है, इसका मीनिंग, इसका नाम ही है कि इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड। तो इस मेथड में हम ये मेथड हम कहाँ अप्लाई करते हैं या फिर किस मटेरियल को अप्लाई करते हैं, एक तो थिन वायर होगी या फिर जो स्ट्रिप है उस पर हम ये मेथड अप्लाई कर सकते हैं। हमें क्या करना होता है कि हम एक मटेरियल लेंगे, वायर, सपोज वायर ली हमने, तो वायर का कोरोजन हमें मेजर करना है। सो हम क्या करते हैं, उसका इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेजर करते हैं टाइम टू टाइम। ठीक है, टाइम टू टाइम हमें उसका इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस चेक करना है। सो द प्रॉपर्टी यूज्ड is the corrosion of the metallic material decreases the cross sectional area, decreases electrical resistance increases. Okay, this sentence is told about the whole point, that is remember this sentence, the property used in the corrosion of metallic material. देखो मेटेलिक जो मटेरियल है उसमें कौन सी प्रॉपर्टी कोरोजन में यूज की जाती है, तो उसका क्रॉस सेक्शनल एरिया जब डिक्रीज होगा, ठीक है, कोरोजन ऑफ द मेटेलिक मटेरियल डिक्रीजेस द क्रॉस सेक्शनल एरिया, that means decreases the electrical resistance and corrosion decreases, क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीजेस। हमें अब वेट लॉस में हमने देखा था कि 2 या 3 दिनों के बाद जब उसका कोरोजन हो चुका होता है, जब हम उसे क्लीन करेंगे उसका सरफेस एरिया जो है, सरफेस एरिया डिक्रीज हो जाता है। जब उसकी लेंथ सपोज 2 सेंटीमीटर थी, तो 2 सेंटीमीटर से उसकी लेंथ कम हो जाएगी, एक तो 1.9 के समथिंग होगी या फिर आपने ज्यादा दिन के लिए रखा तो 1.8 भी हो सकते हैं। सो क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज होगा, ठीक है। सो जसं जसं तुमचं कोरोजन होत जातं तसं क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज जातो आणि तुमचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जो असतो तो इन्क्रीज होत जातो। या मेथडवरून आपल्याला होल इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड मध्ये काय आहे ही आयडिया येते। सो हेज द पिरियडिक मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक रेजिस्टेंस कैन हेल्प टू मेजर द कोरोजन रेट। जो हमने क्या किया, अब सभी मेटल का इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेजर कर दिया। सो हमने एक टेबल या फिर चार्ट बना दिया है उसका। सो दिस विद द हेल्प ऑफ दिस टेबल वी कैन फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ द कोरोजन रेट। जो मेटल है उस मेटल के जो कोरोजन का रेट है वो हम कंपेयर कर सकते हैं बाय यूजिंग द दिस इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड। सो दिस इज अबाउट द टेस्टिंग एंड मेजरमेंट ऑफ कोरोजन। उसमें हमने 2 मेथड स्टडी किया, वेट लॉस मेथड एंड सेकेंड वन इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड। नेक्स्ट पॉइंट है हमारा प्रिवेंशन ऑफ कोरोजन। अब हमने देखा कोरोजन कैसे होता है, देखा उसके टाइप्स देखे, वेट, ड्राई, फिर मैकेनिज्म भी स्टडी किया। अगेन हमने कोरोजन कैसे मेजर कर सकते हैं ये भी स्टडी किया। लास्ट में आता है प्रिवेंशन, ठीक है। सो पहले हम ये पॉइंट लिख लेते हैं, फिर बाद में उसे हम स्टडी करेंगे। राइट डाउन द सेकेंड पॉइंट, इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड। First, in that, this method is employed for materials to be used in the form of thin wire or strip.
Next, in this method, the electrical resistance of material is measured time to time. Is measured time to time. Next sentence. The property used is comma देऊन लिहा पुढं comma. The corrosion of the metallic material decreases comma. The property of used is the corrosion of metallic material decreases comma. Decreases the cross sectional area. Cross sectional area decreases comma. Electrical resistance increases. Electrical resistance increases. Full stop. Last point. Hence, periodic measurement. Hence, periodic measurement of electrical resistance. Electrical resistance can help to measure the corrosion rate. To measure the corrosion rate. Okay. Is it all? लिहून झालं का हे? 1 minute. Okay. 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 Next पाहता प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. ठीक आहे. आता प्रिव्हेन्शन साठी डिफरंट मेथड आपण यूज करू शकतो. आपल्याला मेटलचा जो आपला सरफेस एरिया आहे, मेटलचा जो पार्ट आहे तो त्याचं प्रिव्हेन्शन करायचं आहे, म्हणजे कोरोजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. आता यामध्ये प्रिव्हेन्शन मध्ये पहिली मेथड येते तुमची कॅथोडिक प्रोटेक्शन. सेकंड येते एनोडिक प्रोटेक्शन. ठीक आहे. नंतर प्रोटेक्टिव्ह कोटिंग पण आपण यूज करू शकतो. त्यामध्ये डिफरंट मेथड्स आहेत. या मेथड स्टडी केले की तुमचा टॉपिक इथं ओव्हर होणार आहे. तरी अजून 2 लेक्चरची गरज आहे आपल्याला. सी द फर्स्ट प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. ठीक आहे. आता आपण वेट करोजन मध्ये पाहिलं की वेट करोजन मध्ये कॅथोडिक एरिया आणि एनोडिक एरिया फॉर्म होत असतात. ठीक आहे. आता इथं आपण काय करणार आहोत, आपण सांगितलेले की कोरोजन जर कमी अमाउंट मध्ये व्हायचा असेल तर हमें उसमें क्या करना है कि एनोड का जो पोर्शन है, एनोड का पोर्शन बिगर चाहिए, एनोड का एरिया या फिर एनोड का पार्ट बिगर चाहिए देन द कैथोड. ठीक है. सो कैथोडिक प्रोटेक्शन में हम फर्स्ट देखेंगे मेथड सैक्रिफिशियल एनोड मेथड. पहले देखो द प्रिंसिपल इन्वॉल्व इन दिस मेथड is to force the metal to be prevented to behave like a anode. ठीक आहे. आपण काय करतो कॅथोडिक प्रोटेक्शन मध्ये काय प्रिन्सिपल यूज केलं जातं पहा. इन दिस मेथड इज टू फोर्स द मेटल. मेटलला फोर्स केलं जातं टू बी प्रिव्हेंटेड किंवा टू बिहाव लाईक ए एनोड. एनोड सारखं बिहाव करायला त्याला फोर्स करतो आपण किंवा त्याला आपण प्रोटेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट as there is no anodic area, okay, the corrosion of metal does not take place.
आपण पाहिलं की ऑक्सिडेशन जे आहे ते ऍनोड या ठिकाणी होते. सुरुवातीला ऑक्सिडेशनचे रिएक्शन होते आणि नंतर रिडक्शन होते. का अगोदर रिडक्शनची रिएक्शन झाली आणि नंतर ऑक्सिडेशन? असं नाही, पहिल्यांदा ऑक्सिडेशनची रिएक्शन होते. मेटल काय करतो तर इलेक्ट्रॉन लॉस करतो. मेटलने इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे ऑक्सिडेशन होतं आणि नंतर मग रिडक्शन हॅपन्स होतं. जर ऑक्सिडेशनच झालं नाही, ऍनोडचाच पार्ट जर कॅथोड म्हणून ऍक्ट झाला तर ऑक्सिडेशन अजिबातच होणार नाही. त्यामुळे तुमचं कोरोजन पण होऊ शकत नाही. सो आफ्टर दॅट देर इज नो एनोडिक एरिया, द कोरोजन ऑफ मेटल डज नॉट टेक्स प्लेस. एनोडिक एरिया जर प्रेझेंट नसेल तर कोरोजन पण डज नॉट टेक्स प्लेस. ओके, देर आर 2 ways of cathodic protection. First is the sacrificial anode method and second is the impressed current method. See the first method, sacrificial anode method. In this protection method, the metallic structure हमें प्रोटेक्ट करना है. ठीक है, आपको डायग्राम में दिखाई दे रहा होगा कि एक मेटल का वेट सॉइल के अंदर जब हम पाइपलाइंस वगैरह होते हैं, बरीड पाइपलाइंस, उसमें कैथोड एक ज्वाइन कर देते. ओके, इस मेथड में हम क्या करते हैं, जो मेटल का स्ट्रक्चर है, मेटल का पार्ट है, उसे हमें प्रोटेक्ट करना है. वो हम कनेक्ट करते हैं बाय ए वायर टू ए मोर एनोडिक मेटल. ठीक है, सो दैट ऑल द कोरोजन इज कॉन्सेंट्रेटेड एट दिस मोर एक्टिव मेटल. हम क्या करते हैं, सपोज आयरन है हमारा, आयरन के पीस को जब हमारी बरीड पाइपलाइन जो होती है, ठीक आहे, शेतीमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल की पाइपलाइन करत असताना जर मेटलचे किंवा आयरनचे पाइपलाइन जर असेल तर त्याला दुसरा मेटल कनेक्ट केला जातो किंवा दुसऱ्या मेटलचा एक पार्ट कनेक्ट केला जातो. असा मेटलचा पार्ट तुम्हाला कनेक्ट करायचा आहे, असं जॉईन करायचं आहे की त्याचं कोरोजनचा रेट जास्त असायला पाहिजे दॅन द आयर्न किंवा कोणतंही स्टील असेल मटेरियल. सो इथं काय होतं की जो आपण अदर मेटलचा पार्ट जॉईन केलेला असतो त्याचं कोरोजन व्हायला स्टार्ट करतं. जे मॉइश्चर आहे, जे इम्प्युअर मटेरियल आहे, ते सगळं जो अदर पार्ट जोडलेला आहे आपण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि कोरोजनचा रेट फास्ट होतो त्या मेटलचा. आणि इन दिस वे our metal is protected. So the more active metal itself gets corroded slowly while the parent structure is protected. जो हमारा parent material है या फिर metal है वो protect हो जाता है and जो other हमने use किया था active metal, उस active metal का corrosion हो जाता है. So the more active metal so employed is called as a sacrificial metal किंवा सैक्रिफिशियल एनोड मेथड. अब जिसका कोरोजन हो जाता है उसे हम सैक्रिफिशियल एनोड कहते हैं. क्यों सैक्रिफिशियल एनोड क्यों कहेंगे, क्योंकि उसका कोरोजन हो जाता है. ठीक है, वो बलिदान देता है मेटल, क्यों, हमारे पेरेंट मेटल के लिए. सो उसे हम सैक्रिफिशियल इस वजह से कहते हैं. सो द कोरोडेड सैक्रिफिशियल एनोड ब्लॉक इज रिप्लेस्ड बाय फ्रेश वन व्हेन कंज्यूम्ड कंप्लीटली. जब एक्टिव मेटल जो हमने ज्वाइन किया था उसका करोजन कंप्लीट होने के बाद 1-2 साल में हम उसे रिप्लेस कर सकते हैं. अगेन क्या होगा, जो मॉइस्चर है सॉइल में का प्रेजेंट, जो वाटर कंटेंट है, वो एक्टिव मेटल जो है उसका डिकम्पोजिशन करने स्टार्ट होते हैं. इन दिस वे जो हमारा पेरेंट मटेरियल का मेटल है पार्ट्स वो प्रोटेक्ट हो जाते. ठीक है, सो दिस मेथड इज कॉल्ड एज सैक्रिफिशियल एनोड मेथड. आपको डायग्राम में दिख रहा होगा, अंडरग्राउंड पाइपलाइन है, उसमें हमने एक स्क्वेयर का सैक्रिफिशियल एनोड ज्वाइन कर दिए. ठीक है, तो वो हम एल्यूमिनियम का ले सकते हैं या फिर मॅग्नेशियम, झिंक किंवा एनी अदर अलॉय पण आपण इथे यूज करू शकतो. सो आपल्याला कनेक्शन करायचं आहे with the help of insulated wire and हे आपण काय केलं आहे, अंडर द सॉइलच्या अंडर आपण बरीड केलेलं आहे. ठीक आहे, पाईपलाईन जर तुम्ही शेतीची पाहिली असेल तर त्यामध्ये जनरली मॅग्नेशियम किंवा झिंकचा एक मेटलचा सरफेस जॉईन केला जातो. तर यामध्ये ब्लॅक फिल्म दिसत आहे तुम्हाला, तर ते ब्लॅक फिल्म म्हणजे काय, त्याचं कोरोजन झालेलं आहे आणि ब्लॅक फिल्म त्यावरती जमा झालेली आहे. ठीक आहे, in this way the sacrificial anode works.
So the metal commonly employed as a sacrificial anode are magnesium, zinc किंवा अल्युमिनियम यूज करू शकता किंवा alloy पण तुम्ही यूज करू शकता. Important applications for the sacrificial anode method included the protection of buried pipeline. त्याचं मेन एप्लीकेशन काय आहे? उसका मेन एप्लीकेशन ही है कि उसे जो हमारा बरीड की पाइपलाइन है उसे प्रोटेक्ट करना है, ठीक है, अगेन्स्ट द कोरोजन. सो अंडरग्राउंड केबल, मराईन स्ट्रक्चर किंवा वॉटर टँकर्स या सगळ्यामध्ये आपण ही मेथड यूज करू शकतो. एकतर बरीड पाईपलाईन्स असतील विच इज युज इन द फार्मिंग, किंवा अंडरग्राउंड केबल वायर्स असतील ते पण तुम्हाला माहिती आहेत, आणि वॉटर टँकर्स जे असतील. तर या सगळ्या मेथड मध्ये आपण ही सॅक्रिफिशियल एनोड मेथड यूज करू शकतो टू प्रोटेक्ट द आवर पॅरंट मेटल मटेरियल. ओके, डू यू अंडरस्टँड दिस मेथड? आय विल रिपीट इन शॉर्ट अगेन. पहा, याच्यामध्ये पाईपलाईन तुम्हाला दिसत आहे डायग्राम मध्ये. डायग्राम इमेजिन करा. डायग्रामला स्टडी करत करत अंडरस्टँड करा. एक पाईपलाईन आहे आपली, सपोज आयर्नची असेल, ठीक आहे. आयर्नचं आता आपल्याला माहिती आहे की कोरोजन होत असते आणि आपण ते बरीड केले म्हणजे ते आता सॉइलच्या म्हणजे मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. तर आपल्याला त्याचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यापेक्षा कमी आयर्न पेक्षा जास्त ज्याचं कोरोजन होत असेल त्या ऍक्टिव्ह मेटलला आपण त्याला जॉईन करतो. मग यामध्ये कोण यूज करू शकतो आपण? अल्युमिनियम, मॅग्नेशियम, झिंक किंवा अदर अलॉय पण आपण यूज करू शकतो. इथं काय होतं, आपण आयर्नची जी पाईपलाईन आहे त्याला मॅग्नेशियमचा सपोज मी ब्लॉक एक जॉईन केलेला आहे. तर जे मॉइश्चर आहे, जे कोरोजनचं डिकम्पोजिशन होणार आहे, ऑक्सिजन जो तुमचा अटॅक करणार आहे मेटल वरती, तर तो अट्रॅक्ट केला जातो कुणाकडे? जो ऍक्टिव्ह मेटल आहे त्याकडे अट्रॅक्ट केला जातो. मग ऑक्सिजन किंवा अदर गॅसेस असतील किंवा सॉइल असेल, सॉइल मधले कंटेंट असतील आणि मॉइश्चर असेल, हे सगळे ऍक्टिव्ह मेटल वरती अटॅक करतात आणि ऍक्टिव्ह मेटलचं कोरोजन व्हायला स्टार्ट होतं. मग आपला जो मेटल आहे, आपण बरीड केलेली पाईपलाईन आहे, ते काय होतात? प्रोटेक्ट होतात. एक 2-3 वर्षानंतर आपण हा जो आपला ब्लॉक ऍक्टिव्ह मेटल म्हणून यूज केलेला होता, सॅक्रिफिशियल एनोड जो यूज केलेला होता, तो आपण नंतर 2 ते 3 वर्षांनी आपण तो रिप्लेस करू शकतो. जब उसका कोरोजन कंप्लीट हो जाएगा, उसकी जो एक्सपायरी होगी, ठीक है, कोरोजन कंप्लीटली होने के बाद हम उसे रिप्लेस कर सकते. अगेन हम न्यू ब्लॉक ज्वाइन करेंगे, सो अगेन न्यू ब्लॉक का कोरोजन होना स्टार्ट हो जाएगा. इन दिस वे हमारा जो पेरेंट मटेरियल है, आयरन होगा या फिर कौन सा भी स्टील वाला, तो उसका प्रोटेक्शन होगा. इन दिस मेथड not 100% is protected our parent material, but 60, 70 to 80% we can protect our parent material. Okay, do you understand this method now? Understood? Yes, Yes, or no? ma'am. Okay, then Yes, take ma'am. thank you, take down. Read the heading, prevention of corrosion. Okay, in which first point लिखो cathodic protection. Cathodic protection, ठीक है, एवढं कंप्लीट करूया पॉइंट. रॅडम, the principle involved in this method, the principle involved in this method is to force the metal, to force the method to be prevented, to be prevented or behave like a anode. पहा, इथं जो मॅग्नेशियम किंवा झिंकचा ब्लॉक आहे तो एनोड म्हणून बिहेव झालेला आहे. एनोड म्हणून का बिहेव झाला? तर त्याचं ऑक्सिडेशन झाले, त्याच कोरोजन झालेलं आहे, म्हणजे तो एनोड म्हणून ऍक्ट झालेला आहे. ठीक आहे, एनोड म्हणून आपण दुसऱ्या मेटलला बिहेव करायला सांगतो किंवा त्याला फोर्स करतो आणि त्यामुळं आपला जो मेटल आहे तो काय होतो, किंवा आपला जो कॅथोड आहे, जर अनदर मेटल एनोड म्हणून ऍक्ट झाला तर आपण प्रोटेक्शन कुणाचं केलं? कॅथोडचं केलं. ठीक आहे, रिमेंबर करा. आपण अल्युमिनियम किंवा झिंक किंवा मॅग्नेशियमचा जो ब्लॉक आपल्या बरीड पाईपलाईनला जॉईन केलेला होता तर तो एनोड म्हणून ऍक्ट होतो
तो ऍनोड म्हणून ऍक्ट होतो म्हणजे त्याचंच ऑक्सिडेशन व्हायला स्टार्ट होतं. जर त्याचं ऑक्सिडेशन होत असेल तर आपला आयर्न जो आहे, जी पाईपलाईन आपण बनवली किंवा जे पाईप्स आहेत आपले आयर्नचे, तर ते कॅथोड म्हणून ऍक्ट होतात. म्हणून याला आपण कॅथोडिक प्रोटेक्शन असं म्हटलेलं आहे. त्याचं प्रोटेक्शन केलं आपण बरीड पाईपलाईनचं, दॅट मीन्स विच इज ऍक्ट ॲज अ कॅथोड. So that's why the name is given in this way, cathodic protection. Write down the principle involved in this method is to force the metal to be prevented to behave like a anode. Next, after that, as there is no anodic area, the corrosion of metal does not take place. Next sentence. There are two ways of cathodic protection. A, sacrificial anode method, and B, impressed current method. That the first A, sacrificial anode method. Okay, first point. In this protection method, the metallic structure is connected. ब्रॅकेट मध्ये लिहा टू बी प्रोटेक्टेड. ज्याचं प्रोटेक्शन करायचं आहे तो आपण दुसऱ्या मेटलला कनेक्ट करणार आहोत. सो द मेटॅलिक स्ट्रक्चर इन द ब्रॅकेट टू बी प्रोटेक्टेड, ब्रॅकेट कंप्लीट, is connected by a wire to a more anodic metal. ब्रॅकेट मध्ये लिहा, तिथं ब्रॅकेट में लिखो more anodic metal means what? ब्रॅकेट में लिखो which anodic metal in the bracket, write down which corrode faster, than protected metal. ओके, प्रोटेक्टेड मेटल जो असेल त्यापेक्षा याचं एनोडिक मेटल जो आहे त्याचं कोरोजन फास्टली होत असते. ब्रॅकेट कंप्लीट. सो दॅट all the corrosion is concentrated at this more active metal. Next line. The more active metal itself gets corroded slowly. While the parent structure is protected.
The more active metal, so employed is called a sacrificial anode. Next line. The corroded sacrificial anode block is replaced by a fresh one. When consumed completely. Okay, take the screenshot of the diagram. Later you can complete it. Next, थोडं स्पेस ठेवा डायग्राम काढण्यासाठी. नेक्स्ट लाईन लिहा. Metals commonly employed as sacrificial anode are magnesium Mg, Zn, Al and their alloys. Next point. Important applications of sacrificial anode method are protection of buried pipelines, underground cable, discuss in the next lecture. 1 minute, I'll take the screenshot of participants. Don't leave. Wait for 1 minute. Okay, you can leave now. I will stop the meeting.